मित्रांनो, बाकासूर आणि वादळाच्या फायनलसाठी पात्र झालेले आहेत. थोड्याच वेळात ठीक 9 वाजता फायनल होणार आहे गुरसाळे मैदानाचा. या मैदानासाठी बाकासूर आणि वादळ फायनलसाठी पळणार आहेत. थोड्याच वेळात पुन्हा रवाना होणार आहे. बघू शकता बाकासूर सज्ज झालेला आहे. बाकासूरची मालिक चालू आहे मित्रांनो. आमच्यात किती वाजता फायनल सांगितलं आयोजकांनी 9 वाजता. होय, रात्री काय झालं फायनल काय झालं? जरा उशीर झाला फायनलला, त्यामुळं फायनल नाही घेतला. हां, कमिटीने निर्णय घेतला की अंधाराच्या पुढं फायनल घ्यायची नाही, त्यामुळे ते बोलले उद्या घे. होय. हा नियम बैलगाडी संघटनेचा आहे ना? हो बाई. होय. मैदान चांगलं झालं. हो, एक नंबर झाला. गाडीला गॅस लागला चांगला. हो, चांगला गॅस लागला गाडीला. त्याच्या अगोदर पण पडली गाडी. हां, जेव्हा पडली ती गाडी फायनललाच. होय. नियोजन अचानक झालं होतं का? नाही, आनंद शेटने मामांशी काहीतरी कॉन्टॅक्ट केलं होतं आधी. आणि ते म्हणजे आधी बोलले होते मामा त्यांना खूप मैदानाला पळू, पण ते काय मामांचं काय म्हणजे नाही का एवढं त्यामध्ये नव्हतं. आणि त्या दिवशी त्यांनी पण परत फोन केला की मामा आपल्याला पळायचं होतं म्हणून. तेव्हा मामांना आठवलं, त्यामुळे हा निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी. होय. हां, दुसऱ्या दिवशी मैदानावर पळायचा निर्णय घेतला. होय. एका शब्दावर बैल दिला. हो, दिला. होय. कुठं कुठं गाडी पळालेली आहे आपली? आणि मुळशी कोण म्हणलं कुठला सरजा म्हणते असं जास्त किती